सुटती गाठी, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग खूप खास आहे. म्हणजेच आज आहे 8 फेब्रुवारी, म्हणजेच शेगावचे प्रसिद्ध महाराज गुरु संत म्हणजेच महाराज गजानन यांचा प्रगट दिन आहे. तर आम्ही नेहमीच तुम्हाला मी चॅनलवर टाकलेलंच आहे, आम्ही नेहमी बावणी करत असतो, त्यांची सेवा करत असतो. आणि आज त्यांचा प्रगट दिन असल्यामुळे आमचं खूप सारे मेंबर्स आहेत. त्यामध्ये 2 चिट्स अशा निघाल्या होत्या. त्या 2 चिट्समध्ये ज्यांचं नाव येईल त्यांना आजची पूजा, आजची आरती लाभणार होती. तर मंडळी, त्या पूजेत आम्ही सुद्धा सहभागी आहोत आणि म्हणजे आमचं नाव सुद्धा निघालं होतं. तर आणि अजून एक जोडी आहे. तर आता आम्हाला जायचं आहे पूजेसाठी. तयारी झाली आहे, पूजेची सगळी सामग्री आणून झालेली आहे. फक्त आता आम्हाला निघायचं आहे पूजेसाठी. मंदिरात, राम मंदिरात ही पूजा असते. तर आम्ही आता निघणार आहोत पूजेसाठी आणि सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी आता पूजाला जाणार आहे. त्यानंतर आम्ही परत घरी येऊ आणि नंतर आरती आहे 11 नंतर. 7 ते 9 अशी पूजा आहे आणि त्यानंतर आरती आहे. तर चला मग मी आता निघते पूजेसाठी आणि नंतर तुम्हाला तिथली पण तयारी दाखवते, पूजा दाखवते. तर चला मग. हे बघा मंडळी, बघू शकता तुम्ही, सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि मी मंदिरात आले आहे. मंदिरात चालू आहे अजून डेकोरेशन, बलून्स वगैरे लावतायत, रांगोळ्या वगैरे चालू आहेत तिथे. अजून आमच्यासोबत एक जोडी आहे, त्यांची पण पूजा आहे आमच्यासोबत, पण त्या अजून काही आल्या नाही आहे. तोपर्यंत मी बाहेरचं तुम्हाला दाखवते. खूप छान अशी रांगोळी काढली आहे आणि अशी बघू शकता तुम्ही, बलून्स लावले आणि शेवटी आमची पूजा चालू झाली होती आणि गुरु पण आलेले होते. आम्ही छान अशी पूजेला बसलो, पूजेची तयारी झाली, पूजाला सुरुवात पण झाली होती. स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा स्वामी. तर मंडळी, मी पूजा करून आले आहे. 7 ते 9 अशी पूजा होती. तर आमची पूजा झाली आहे आणि आता फक्त आम्हाला आरतीला जायचं आहे 11 वाजता. 12 वाजता आरती होऊन जाईल. त्यानंतर आम्ही जेवण करायला जाणार आहे. तिथेच आम्हाला जेवणसुद्धा आहे आणि जेवण झाल्यावर 4 ते 5 अशी मिरवणूकसुद्धा निघणार आहे श्रींची. तर मी ती मिरवणूकसुद्धा तुम्हाला दाखवेल. तर चॅनलवर नक्की बनून राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर आणि गणगणात बोते हे लिहायला सुद्धा विसरू नका कमेंटमध्ये. तर चला मग, आता मी थोडंफार काम आहे ते करून घेते. नंतर आम्हाला जायचं आहे आरतीसाठी. तुम्हाला आरतीसुद्धा दाखवेल मी. तर चला मग, मी आता तयारी करून घेते घरकामाची, नंतर आम्ही जाऊयात. तर मंडळी, संध्याकाळची वाजले आहेत 4 आणि आता 5 वाजता आहे श्रींची मिरवणूक. चौकातून मिरवणूक आहे. मी तुम्हाला मिरवणूकसुद्धा दाखवणार आहे. आणि संध्याकाळची थीम होती लाल कलरची साडी. तर मी लाल कलरची साडीसुद्धा नेसली आहे आणि आता मी थोडंसं रेडी होणार आहे आणि नंतर आम्ही मम्मी आणि आम्ही निघणार आहोत मिरवणुकीसाठी. तर चला मग, मी थोडंसं रेडी होऊन घेते आणि नंतर आम्ही निघतो. चला मग.
तर बघू शकता मंडळी, मी निघाले आहेत, मम्मीसोबत आहेत आणि बघू शकता तुम्ही खाली रोडवरती किती छान अशा रांगोळ्यासुद्धा काढल्या आहेत, कारण इथून मिरवणूक निघणार होती आणि मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आम्ही सर्वांनीच रेड साड्या वेअर केल्या होत्या, पादुका आणि फोटो ह्या गाडीत ठेवल्या होत्या आणि खूप छान असं गणगणात बोलते हे भजन चालू होतं रोडवर. तर खूप छान असं भक्तिमय असं वातावरण झालं होतं आणि बघू शकता तुम्ही अशा गल्लीतल्या बाया पण आल्या होत्या, त्यांनी सुद्धा पूजा केली, फोटोची पादुकांची पूजा झाली आणि आम्हाला संध्याकाळ झाली होती, येता येता 8 वाजले होते आणि नंतर आम्ही मंदिरात आलो. मंदिरात मूर्ती पादुका वगैरे ठेवल्या, नंतर बावन्नी केली, अजून आरती झाली आणि आम्ही परत घरी निघालो. तर मंडळी, मी पादुकांची जी काही मिरवणूक होती आता संध्याकाळची ती करून आले आहे, सोबतच बावन्नीसुद्धा झाली मंदिरात. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ. तर कसा वाटला बावन्नीचा कार्यक्रम, कसा वाटला गजानन महाराजांचा कार्यक्रम, तर नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.